10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीवघेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळालाय. महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळालंय. त्यामुळे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. हा ऐतिहासिक क्षण भाजप पदाधिकाऱ्यांनी पूर्व परिसरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून साजरा केलाय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचं नेहमीच महाराष्ट्राने आदर केलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या 11 गडकिल्ल्यांना महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतून 1 अशा 12 किल्ल्यांना युनेस्कोचा हेरिटेज साईट म्हणून जाहीर केलेला आहे. खऱ्या अर्थानं आज एक आनंदाचा दिवस आहे की राज्य सरकारनं या 11 किल्ल्यांचं महाराष्ट्रातील आणि तामिळनाडूतील जिंजी या एक 12व्या किल्ल्याचं शिफारस करून केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारने जागतिक लेवलला त्याचं युनेस्कोला पाठवलं आणि त्याच्यामुळं आज हे युनेस्कोच्या हेरिटेज साईट म्हणून जे जाहीर करण्यात आलं त्याचा महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एक मान सन्मान राखला गेलेला आहे. आणि या ठिकाणी होणाऱ्या भविष्यामध्ये पर्यटनाच्या काळामध्ये पर्यटनाला एक वाढ मिळेल आणि या किल्ल्यांचं महत्त्व जागतिक दर्जामध्ये काय आहे हे जगाला कळेल. याकरता आजचा दिवस आमचा आनंदाचा आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या युनेस्कोकरता जी शिफारस केली या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांची आणि जिंजी या 12व्या किल्ल्याची, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या प्रतिक्रिया द्या की काय कसं वाटतं आज चांगला दर्जा मिळाला. आज खरंच म्हणजे ज्या प्रतीक्षेची आपण सर्वजण वाट पाहत होतो आणि प्रत्येक ठिकाणी हे किल्ल्यांचं संवर्धन व्हावं म्हणून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होता, तो मार्ग आज मोकळा झालेला आहे. आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या 12 किल्ल्यांची नोंद युनेस्कोमध्ये व्हावी म्हणून याची शिफारस केली आणि युनेस्कोच्या यादीमध्ये हे 12ही किल्ले आज या ठिकाणी गेले. माझे मित्र संभाजी शिंदे यांनी सांगितलं ते खरं आहे की आपण महाराष्ट्रातले या देशातले बाहेरच्या देशामध्ये किल्ले पाहण्यासाठी जातो, परंतु आता ती वेळ आपले आदरणीय पंतप्रधान असतील, आपले देवेंद्र फडणवीस असतील यांनी या ठिकाणी आपल्याला ही संधी प्राप्त करून दिलेली आहे की अवघा मराठी मन ज्या वेळेला एक होतो त्यावेळेला काय घडत नाही आणि म्हणून आता एकत्र झालेले हे सर्व मराठी मन आणि या देशातील ज्यांच्या हृदयावर छत्रपती राज्य करतात त्यांनी आपला थोडासा तरी निधी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी वळवला, तर संपूर्ण जगामधले पर्यटक आहेत ते या किल्ल्यावर आकर्षित होतील आणि महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्राची ही ख्याती अवघ्या जगामध्ये पसरली जाईल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. आज महाराष्ट्रातला मावळा आनंदला सगळे धारकरी अतिशय रोमांचित झाले. घराघरात आनंद हा ओसंडून वाहू लागला. परमश्रद्धेय नरेंद्रभाई दामोदरदास मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी परमपूजनीय भिडे गुरुजी यांच्या सततच्या मागणीवरून ज्या या महाराष्ट्रातील 11 आणि राज्याबाहेरील तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांना संवर्धित करण्याचं युनेस्कोचं जे यादी आहे या यादीमध्ये युनेस्कोच्या समावेश केला, त्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालून आम्ही जल्लोष साजरा करतो आहे. कारण का आत्ताच युनेस्कोची जी यादी प्रसिद्ध झाली त्या युनेस्कोच्या यादीत आपल्या महाराष्ट्रातील 11 आणि एक तामिळनाडूमधील 12, महाराष्ट्रातील रायगड, राजगड, शिवनेरी, लोहगड
साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, पन्हाळा, प्रतापगड आणि जिंजा ह्या किल्ल्यांचा समावेश झाला आहे। मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी ही महाराष्ट्राची अस्मिता जपलेली आहे आणि त्यांची युनेस्कोच्या यादीत जे हे युनेस्कोला शिफारस केलेली आहे यादीत आणि ती नावं आज प्रसिद्ध झाली, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे। त्यांचा पराक्रम, त्यांचं स्वराज्य आणि त्यांनी केलेल्या लढाया याच्या बाबतीमध्ये संपूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध आहेत। व्हिएतनाममधलं जे गोरिला वार आहे ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर आधारित असं ते गोरिला वार त्या ठिकाणी व्हिएतनाममध्ये लढलं गेलं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या किल्ल्यांना आता युनेस्कोनं जो हेरिटेज दर्जा देऊन आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या किल्ल्यांचं ची ख्याती ही जगभर गेलेली आहे आणि जगाने आता युनेस्कोने मान्य केलं म्हणजे जगाने मान्य केलेलं आहे। आणि आता खऱ्या अर्थानं शिवप्रेमींची जे कर्तव्य आहे ते वाढलेलं आहे। महाराष्ट्रातल्या तमाम किल्ल्यांचं आणि विशेष करून या 12 किल्ल्यांचं संवर्धन, त्या ठिकाणचं सुशोभीकरण, त्या ठिकाणी पवित्रता जपणं, त्या ठिकाणच्या लढायांचा इतिहास, हे संपूर्ण काम राज्य शासन त्यांच्या निधीतनं करणारच आहे। परंतु माझी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना विनंती आहे की आता आपण सगळे पुन्हा एकदा एक होऊयात आणि या 12 किल्ल्यांच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातल्या इतर तमाम किल्ल्यांच्या संदर्भामध्ये त्या किल्ल्यांचं सौंदर्य जपण्यासाठी आता एक सामूहिक प्रयत्न, याच्यामध्ये खूप मोठा जनसहभाग आवश्यक आहे। राज्य शासन, केंद्र शासन त्यांच्या पातळीवर याच्यासाठी निधी निश्चित उपलब्ध करून देईल। परंतु माझी शिवप्रेमींना विनंती आहे की महाराष्ट्र स्तरावर आता एका अशा मोठ्या निधीची आपण स्थापना करूयात। सगळ्या शिवप्रेमींनी एकत्र या, सगळ्या शिवप्रेमी संघटना असतील, ट्रेकर संघटना असतील, यांनी एकत्र या, एका अशा मोठ्या निधीची स्थापना करूया। त्याच्याबरोबर आपण त्याच्यामध्ये काही CSR फंड असेल त्याचासुद्धा उपयोग करून घेऊया। महाराष्ट्रातल्या उद्योग घराण्यांची आहेत, महाराष्ट्रातली किंवा देशातली जी उद्योगपतीची घराणी आहेत त्यांचा उपयोग करून या ठिकाणी या किल्ल्यांचं पर्यटन वाढवण्यासाठी आणि या किल्ल्यांमध्ये परदेशी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भेट देण्यासाठी या किल्ल्यांचं सौंदर्य वाढवणं काळाची गरज आहे। यावेळी शहराध्यक्ष रमेश सोसे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, महामंत्री संभाजी शिंदे, माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।